शून्यातून विश्व की विश्वातून शून्य, 2 रूम किचनचा एखादा फ्लॅट, 2-4 एकरचं फार्म हाऊस, एखादी 4 चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय, पण सुखी काही दिसत नाही. आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची, खूप करमायचं, घर भरलेलं असायचं, दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही. मग आत्ता काय झालं? मजा कुठे गेली? एकटं एकटं का वाटतं? छातीत धडधड का होतं? कशामुळे करमत नाही? कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी चुकली. विश्व निर्माण करणं म्हणजे नातीगोती जपणं, छंद जोपासणं, पाहुणे होऊन जाणं, पाहुण्यांचं स्वागत करणं, खूप गप्पा मारणं, घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढीग दिसणं, खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मनमोकळेपणानं रडणं, या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं? तुम्हीच सांगा, आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली? तुमचं खरं दुःख तुम्ही मनमोकळेपणानं किती जणांना सांगू शकता? अरे, किती मित्र, शेजारी, नातेवाईक आपण निर्माण करू शकलो? खूप कमी, किंबहुना नाहीच. मग आपण विश्व निर्माण केलं तर नाही मित्र हो. रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व. भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही. लॉकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व. मुखवटे घातलेले चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही. हे समजून घ्यावं लागेल. मोठं बनण्याच्या दडपणामुळं आणि मग कामाच्या व्यापामुळं नाती दूर जाणार असतील. इतरांना तुच्छ लेखण्यामुळं आणि अहंकारामुळं माणसं जवळ येणार नसतील. दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल. तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य? पुलंच्या एका संग्रहातून. थँक्यू फ्रेंड्स. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा. थँक्यू.